ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ज्ञानाय नमः. सार्थ ज्ञानेश्वरी, दिवस 49. अध्याय 3. कर्मयोग सारांश. भगवंत पुढे सांगतात की ज्याप्रमाणे आकाशात अकाली आलेले ढग हे निरुपयोगी असतात, त्याप्रमाणे अर्जुना, उन्मत्त मनुष्याची सर्व धर्मातील कर्मे ही निष्फल असतात. ज्याला स्वधर्म पाळता येत नाही, त्याचे जिणे शेळीच्या गळ्यातील स्तनाप्रमाणे असते. म्हणून स्वधर्म सोडू नये. जो पुरुष आत्मबोधाने संतुष्ट झालेला आहे, तो कर्माच्या संघापासून सहजच मुक्त होतो. निष्काम बुद्धीने जो स्वधर्माचे आचरण करतो, तो ह्या जगात मोक्ष पदाला पोहोचतो. हे तू ध्यानात घे. जनकादिकांची उदाहरणे तुझ्या डोळ्यासमोर आहेतच. आंधळ्यांच्या रांगेला मार्गदर्शन करणारा डोळस मनुष्य जसा त्यांच्याप्रमाणेच मार्गक्रमण करतो, त्याप्रमाणे ज्ञानी माणसाने स्वतः सामान्यांसारखे धर्माचे आचरण करून अज्ञानी माणसांना सन्मार्गाला लावावे. ह्या लोकी श्रेष्ठ ज्ञानी लोक जसे आचरण करतात, त्याला धर्म असे संबोधले जाते आणि सामान्य माणसे त्याचेच अनुकरण करतात. म्हणूनच ज्ञानी लोकांनी स्वधर्माचे उचित आचरण केले पाहिजे. ह्या जगात मी गुण आणि ऐश्वर्य ह्यांनी परिपूर्ण आहे, तरीही मी कर्ममार्गी आहे. जे लोक माझ्यावर अवलंबून आहेत आणि जे मला आदर्श मानतात, त्यांनी माझे अनुकरण करावे. म्हणून मी माझे आचरण सामान्य जनांसारखे ठेवले आहे. ज्यांना फक्त कर्माचे आचरण करावे इतकेच कळते, त्यांच्या समोर अतिंद्रिय अशा आत्मतत्वाविषयी बोलून काही उपयोग नसतो. अशा लोकांना सदाचरणाचे पाठ शिकविण्यासाठी ज्ञानी लोकांनी स्वतःचे आचरणही तसेच ठेवणे गरजेचे आहे. लोककल्याणासाठी कर्माचे आचरण करणाऱ्या जनांना त्या कर्मांचा बंध जडत नाही. ज्यांना सत्य तत्वाचे ज्ञान प्राप्त झालेले असते, त्यांना वासना बंधन नसतो. ते देहाच्या क्रियांकडे तटस्थपणे पाहू शकतात. म्हणून ते कर्मबंधापासून मुक्त असतात. इंद्रियांकडून घडणाऱ्या क्रियांकडे जे पुरुष मी व माझे अशा भावनेतून पाहतात, त्यांना कर्मबंध जडतो. म्हणून तुझे चित्त तू आत्मस्वरूपाकडे ठेव आणि तुझी कर्मे मला अर्पण कर. भगवंतच तुझ्याकडून कर्मे करवून घेत आहे, असे तू तुझ्या मनोबुद्धीत ग्रहण कर. तू तुझ्या देहाला किंवा अर्जुनत्व या कल्पनेला श्रेष्ठ मानू नकोस. सर्व फलेच्छा त्याग कर आणि धनुष्य हातात घेऊन युद्धासाठी सज्ज हो. या पृथ्वीला कौरवांचा भार झाला आहे. त्या भारापासून पृथ्वीला मुक्त करण्यासाठी तू वीरवृत्तीचा स्वीकार कर आणि युद्धाला तयार हो. विचारवंत पुरुषाने मोहासारखे इंद्रियांचे लाड पुरवू नयेत. सहज खेळताना आग लागली आणि ती भडकली तर आवरता येत नाही. त्याचप्रमाणे इंद्रियांचे लाड पुरविले तर मनुष्य त्यांच्या स्वाधीन होतो आणि मग इंद्रिये आवरणे कठीण होते. पंचतत्वापासून निर्माण झालेले हे शरीर शेवटी पंचतत्वातच विलीन होणार आहे. इंद्रिये ही काळाच्या अधीन असल्यामुळे कालांतराने अक्षम होतात. वस्तूंची आसक्ती बाळगल्यामुळे कामक्रोध बळावतात आणि शेवटी तेच मनुष्याचा घात करतात. यातून जर सुटका हवी असेल तर केवळ कर्तव्य भावनेने स्वधर्माचरण करावे. स्वधर्माचे आचरण करताना मनुष्याचा जीव जरी खर्ची पडला, तरी तो मनुष्य दोन्ही लोकी श्रेष्ठ ठरतो. भगवंताचे बोलणे ऐकून अर्जुन म्हणतो की भगवंता, आपले विचार मी लक्षपूर्वक ऐकले आहेत. पण ज्ञानी लोक देखील कधी कधी आपल्या मार्गापासून भ्रष्ट होतात. हे कसे? कोणते मनोधर्म इतके बलवान आहेत की ते ज्ञानी लोकांनाही बिघडवून टाकतात? हे मला कृपा करून समजावून सांगा. हृदयाला रमविणाऱ्या आणि योगीजन ज्याची निष्काम बुद्धीने इच्छा करतात, तो पुरुषोत्तम अर्जुनाला समजावून सांगतो की काम आणि क्रोध हे दोन मोठे शत्रू योग्यांनाही भ्रष्ट करतात.
मनात रजोगुणाचे प्राबल्य झाल्यावर मनुष्य रजोगुणाच्या आहारी जातो आणि दुराचार करण्यास प्रवृत्त होतो. आशा, तृष्णा आणि भ्रांती या तिघी कामक्रोधांच्या सेविका आहेत. या सेविका मनुष्याची शांती नष्ट करतात. कामक्रोध व रागद्वेष चित्ताला इतके चिकटून असतात की ब्रह्मदेवाला देखील त्यांचा ठाव ठिकाणा लागत नाही. सोर पावलांनी आलेले हे कामक्रोध पुरुषाच्या चित्ताचा ताबा घेतात. ह्या विकारांचा नाश केल्यावरच ज्ञान प्राप्त होते. या विकारांचा नाश करण्याचा वा त्यांच्यावर ताबा मिळवण्याचा उपाय योजण्याचा प्रयत्न कर. ह्या ह्या कामक्रोधांचा आधार वा आश्रय म्हणजे आपली इंद्रिये होय. पुरुष प्रवृत्तीशील म्हणजे बहिर्मुख असला तरच तो कृतिशील राहतो. तुला जर बुद्धीने चित्तावर ताबा मिळवता आला आणि जर तू अंतर्मुख होऊ शकलास तर तुझे मन या दुष्ट विकारांपासून मुक्त होईल. कामक्रोधांचा नायनाट होऊन तू मोक्षानंदाच्या लक्ष्मीचा स्वामी होशील. गुरु शिष्य हे नाते शिष्याला जीवशिव ऐक्याचा अनुभव देण्यासाठी प्रस्थापित होते. तू जर स्थिर बुद्धी राहून अंतर्मुख झालास तर जीवाशिवाचे ऐक्य अनुभवून तू निरंतर आनंदात राहशील. देवांचा देव लक्ष्मीनाथ देवांचा देव लक्ष्मीनाथ याने कामक्रोधांवर विजय मिळवण्याचा उपाय सांगितला. आता पुढील अध्यायात भगवंत आणखी महत्वाचे ज्ञान पार्थाला सांगणार आहेत आणि पार्थ त्यावर शंका विचारणार आहे. हा कृष्णार्जुन संवाद ऐकण्यामुळे जो आनंद मिळणार आहे तो अतुलनीय आहे. म्हणून निवृत्तीदास ज्ञानदेव श्रोत्यांना विनंती करतात की श्रोते हो, आत्मज्ञान प्राप्तीच्या तयारीने तुम्ही हा कृष्णार्जुन संवाद ऐका. हरिः ओम, हरिः ओम, हरिः ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.